कोलकाता बलात्कार प्रकरणामधली ही मोठी बातमी आहे। आरोपी संजय रॉय याला जन्मठेपेची शिक्षा आता सुनावली गेली आहे। कोलकातामध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरवरच्या बलात्कार आणि खुनाचं प्रकरण समोर आलेलं होतं। सीबीआयने फाशी मागितली होती, मात्र कोर्टाकडून आता जन्मठेपेची शिक्षा मंजूर करण्यात आली आहे। पीडित कुटुंबियांना 17 लाख रुपये देण्याचे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। कोलकाता बलात्काराच्या प्रकरणामधली ही मोठी घडामोड, आरोपी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा। सोमेश कोलगे आपल्याला माहिती देत आहेत। सोमेश, यामिनी नक्कीच अतिशय मोठी बातमी आहे। संजय रॉय यांना कालच दोषी करार देण्यात आला होता आणि त्यानंतर आज कोलकातामधील सीबीआय स्पेशल कोर्टाने संजय रॉय यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे। रेप आणि मर्डर या दोन गंभीर गुन्ह्यांसाठी शिक्षा सुनावण्यात आली आहे। सीबीआयने खूप मागणी केली होती की त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात यावी, पण कोर्टाने असं म्हटलं की सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स कॅपिटल पनिशमेंटवरच्या विचारात घेऊन आम्ही लाईफ इम्प्रिझनमेंट म्हणजे जन्मठेपेची शिक्षा देतोय। संजय रॉय यांच्या बाबतीत त्यांचं मोबाईल लोकेशन, त्यांचे डीएनए अनालिसिस आणि त्यासोबतच एक सीसीटीव्ही फुटेज याच्या आधारे सीबीआयनी रेकॉर्ड ब्रेक काळामध्ये संजय रॉयला शिक्षापर्यंत नेलेले एक अशी दुर्मिळ केस आहे ही देशभरातली की ज्यामध्ये बलात्कार प्रकरणामध्ये इतक्या तातडीने आणि वेगाने आरोपीला शिक्षा झालेली आहे। आता सीबीआय फाशीच्या शिक्षेसाठी वर अपील करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। यामिनी, अगदी सोमेश, धन्यवाद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।